गॅसचा वापर न करता अगदी 15 मिनिटात होणारे हे मोदक तुम्हीही बाप्पाकरता बनवून पहा। त्याकरता मी इथे 1 कप एवढे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे, अर्धा कप एवढे मिल्क पावडर आणि 2 चमचे कंडेन्स मिल्क घेतला आहे। इथे तुम्ही पिठी साखरेचा वापर केला तरीही चालेल। त्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि यामध्ये केसरचे दूध घालत आहे। केसरचे दूध हे थोडे थोडे प्रमाणात घालावे, जेणेकरून आपलं मिश्रण हे पातळ नको व्हायला। हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हाताने याचा एक गोळा तयार होतोय का हे बघायचं आहे। गोळा तयार होत असेल तर आपले मिक्सचर एकदम परफेक्ट प्रमाणात तयार झाले आहे। इथे मी मोदक बनवायची अशी पेटी घेतली आहे, त्याला एक तुपाचा असा हात फिरवून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते याला चिटकणार नाही आणि मोदक छान बाहेर निघतील। सर्वात आधी आपण हे वरच्या साईडला असं मिश्रण भरून घेणार आहोत, म्हणजे आपले मोदकाचे टोक हे छान टोकदार दिसतील। त्यानंतर पेटी बंद करून यामध्ये दाबून हे सगळे सारण भरून घ्यायचे आहे। बोटाने हे सगळे असे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आणि आल्लाद पेटी उघडून आल्लाद खालच्या साईडने अंगठा लावून हे मोदक काढून घ्यायचे आहे। बघा तर मग अगदी 15 मिनिटात गॅसचा वापर न करता छान आपले मोदक तयार झाले आहे। इथे मी दुधामध्ये केशर टाकलं होतं, त्यामुळे आपण याला केशरचे मोदक असं म्हणू शकतो। चला तर मग तुम्हीही बाप्पासाठी आज नैवेद्याला हे इन्स्टंट केशरचे मोदक बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे झाले ते। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।